ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या मालिकेमध्ये आता डायरी एक भयानक खुलासा करणार आहे. ज्या डायरी साफसफाई करताना अस्मिताच्या हातात लागते तीच डायरी सायली आता स्वतःच्या हातात घेऊन त्याच्यामधील भयानक खुलासा सगळ्यांसमोर करताच अखेर सायलीच्या जन्मकहाणीने सुभेदार हादरतात. सगळ्यात महत्त्वाचं अर्जुनला धक्का बसतो, कारण आपली ही सायली हीच आपली तन्वी आहे या भयानक सत्यापर्यंत पूर्णाची कल्पना आणि बाकी सगळेच पोहोचतात. प्रियाचा पर्दाफाश व्हायला ही डायरीच मदत करणार असते आणि स्वतःच्याच तोंडून सायली असं काही बोलून जाते की ज्याच्यामुळे सायली हीच तन्वी आहे हे एका डायरीमुळे सगळ्यांच्या समोर येतं आणि बाकी सगळे एकदम पाहत राहतात. पण इकडे प्रिया आणि अस्मिता यांच्या पायाखालची जमीन हादरते. म्हणजे कुठून दुर्बुद्धी सुचली आणि यांच्या नादी लागलो असं होतं. पण नियतीने अखेर सत्याचा उलगडा करत सायलीला न्याय मिळवून दिलेला असतो. इकडे आता सायलीला अर्जुनने एक प्रश्न विचारलेला असतो की कोणत्या अधिकाराने तुम्ही माझी कामं करता? म्हणजे आम्ही विमलला पैसे देतो, विमल इथे एक कामाला येते, तिला पैसे देते, पगारावरती काम करते म्हणून ते माझी कामं करते. पण तुम्ही तुम्ही माझी कामं करायची काहीच गरज नाही आहे. कोणत्या अधिकाराने तुम्ही माझी कामं करता सांगा मिस सायली, असं म्हणत खडा सवाल करत अर्जुनने आता सायलीला धारेवर धरलेलं असतं. सायली म्हणते, सर मध्येच काय झालं हे तुम्हाला? अर्जुन म्हणतो, मध्येच नाही, या सगळ्यासाठी खूप मोठ्या गोष्टी कारणीभूत आहेत. तुम्ही माझं कोणत्या अधिकाराने काम करता या गोष्टीचं मला उत्तर द्या. यावर सायली म्हणते, सर काहीही असलं तरी आपण 1 वर्षाच्या कवयींना कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं आहे, नवरा बायको आहोत, त्या नात्याचं किंवा त्या कॉन्ट्रॅक्टचंच मी सगळं हे पाळते आहे ना. अर्जुन म्हणतो, काही पाळायची गरज नाही आहे. 4 लोकांच्या सोबत असताना त्या कॉन्ट्रॅक्टचं सगळं हे पाळा, पण आपण 4 भिंतीच्या आत असताना ते कॉन्ट्रॅक्टचं सत्य पाळायची काहीच गरज नाही. असे कठोर शब्द अर्जुन सायलीला सुनावतो आणि सायलीला बिचारीला खूप वाईट वाटतं. नंतर आता इकडे दिवाळीची साफसफाई चालू असते. त्यावेळेला स्वतः अर्जुन सायलीची मदत करत असतो. जरी सायलीने आपलं अर्जुनवरती प्रेम नाही हे कुसुमला सांगितलेलं असलं तरी सुद्धा अर्जुनचं सायलीवरती नितांत प्रेम असतं. त्यामुळे सायलीला मदत करण्यासाठी अर्जुन स्वतः आता दिवाळीची साफसफाई करायला लागतो. सगळ्या घराची साफसफाई होताच आता मात्र सायली म्हणते, सर आता फक्त आपलेच रूम राहिले, चला आता आपण आपल्या रूममध्ये जाऊया आणि आपल्या रूमची साफसफाई करूया. यावरती अर्जुन म्हणतो, सायली चला. तोपर्यंत प्रताप येतो आणि म्हणतो, काही गरज नाही आहे, कल्पनाने रूमची आवरावर सुरू केलेली आहे, सोबत तिच्या अस्मिता पण आहे. आता दोघांना 440 वोल्टचा झटका लागतो. सायली म्हणते, सर माझी डायरी. अर्जुन म्हणतो, माझी फाईल. सायली म्हणते, सर फाईलमध्ये काय आहे? यावेळेला अर्जुन म्हणतो, अगं फाईलमध्ये आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं कॉन्ट्रॅक्ट आहे. आता मात्र सायलीला तुझ्या डायरीत काय आहे असं विचारलं असता सायली म्हणते, सर बोलायची वेळ नाही, चला धावा पटकन. आणि त्यावेळेला डायरीचा विषय तसाच थांबतो, कारण दोघंजणं अगदी धावत पळत आता आपल्या रूममध्ये अगदी 440च्या स्पीडने येतात सुद्धा. तोपर्यंत अस्मिताच्या हातामध्ये डायरी, कल्पनाच्या हातामध्ये फाईल, या दोन्ही गोष्टी लागलेल्या असतात. दोघीजणी त्या गोष्टींचं पहिलं पान उलगडणार, पण इकडे धावत पळत आलेले अर्जुन दोघींनाही थांबवून ठेवतात. थांब आई, थांब अस्मिताताई, असं म्हणत दोघींच्या हातामधून डायरी आणि फाईल काढून घेतली जाते. आता मात्र कल्पनाला आणि अस्मिताला काहीच कळत नाही. त्यावरती अर्जुन म्हणतो, अगं महत्त्वाचे पेपर आहेत माझे, हे का तू काढलेस बरं? आणि अशी पर्सनल डायरी वाचायची नसते अस्मिता, तुला कळत नाही का? असं म्हणत त्या वेळापुरते आता डायरी आणि ते कॉन्ट्रॅक्ट पेपर काढून घेण्यामध्ये अर्जुन आणि सायली यशस्वी होतात. पण अर्जुनच्या मनामध्ये एक प्रश्न कायम राहतो की मला माहिती आहे की मी ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर मिळवण्यासाठी धडपडत आलो, पण सायलीच्या डायरीमध्ये असं काय आहे? डायरीमध्ये असं काय आहे ज्याच्यामुळे त्या धावत पळत इकडे पेपर घेण्यासाठी धावण्यापेक्षा डायरी घेण्यासाठी धावल्या? असा विचार करत अर्जुन सायलीला म्हणतो, सायली मला तुमची डायरी पाहायची आहे. सायली म्हणते, सर अहो सकाळी तुम्ही अस्मिताताईंना म्हटलात की दुसऱ्यांची डायरी वाचायची नसते आणि आत्ता माझी डायरी तुम्हाला कशाला हवे? यावरती अर्जुन म्हणतो, मी तुम्हाला सांगतोय ना तेवढं काम करा, मला तुमची डायरी द्या. यावरती सायली म्हणते, सर थांबा 2 मिनटं, मला या डायरीमध्ये आजचं पण लिहायचं आहे. अर्जुन म्हणतो, तुमचं मी काही ऐकणार नाही, आता मला ती डायरी द्या म्हणजे द्या. याच्यावरती सायली म्हणते, सर मी माझी डायरी देणार नाही. अर्जुन हट्टाला पेटतो, नक्की डायरीत काय आहे त्याला वाचायचं असतं. मग तो सायलीच्या मागे मागे जातो आणि म्हणतो, ती डायरी द्या बघू. तुम्ही इतकं अस्मिताताईने ती डायरी घेतल्यावर ती घाबरायचं कामच काय होतं ते तरी मला पाहू दे. सायली म्हणते, सर अहो याच्यामध्ये मी काही गोष्टी पर्सनल लिहिलेल्या आहेत, म्हणजे आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल तसं काही लिहिलेलं नाही आहे, पण तरीसुद्धा मी त्याच्यामध्ये अर्जुन सर किंवा अर्जुन सरांचं मन असं काहीतरी वेगळे शब्द वापरले जेणेकरून आपण नवरा बायको नाही खऱ्यामध्ये हे समजू शकतं. बाकी दुसरं काही नाही, माझ्या भूतकाळातल्या गोष्टी पण लिहिलेल्या आहेत, म्हणजे मी कशी सापडले, काय सापडले, मला मधुबनी कुठून, हे सगळं लिहिलेलं आहे.
अर्जुन म्हणतो मग तर मला ही डायरी पाहायलाच पाहिजे. तुम्ही मधुभाऊंना कसे सापडलात, मधुभाऊंसाठी तुमचं नातं घट्ट कसं झालं, सगळं सगळं ऐकायला मला आवडणार आहे. असं म्हणत अर्जुन आता सायलीची डायरी हिसकावून घेतो. सायली नको नको म्हणत असते, अर्जुन काही ऐकत नाही. आता मात्र अर्जुन त्या डायरीमधलं एक पान उघडतो आणि डायरीमधले लिहिलेलं पहिलं पान वाचताच अर्जुन दचकतो. कारण ती तारीख असते अर्जुनचा बड्डेची. याच तारखेला रविराजांचा ॲक्सिडेंट झालेला असतो. त्याच तारखेला तन्वी आणि प्रतिमा त्या हरवलेल्या असतात आणि रविराज एकटेच वाचलेले असतात. त्याच अपघाताच्या दिवशी सायलीची बर्थ डेट कशी? सायलीला विचारलं असता सायली म्हणते, सर मी एक अनाथ मुलगी, माझी बर्थ डेट वगैरे काय असणार आहे, माझी बर्थ डेट वगैरे काहीच नाही आहे. मी ज्या वेळेला मधुभाऊंना भेटले ना तीच डेट माझी बर्थ डेट. त्याच डेटला मी माझी बर्थ डेट मानते आणि मधुभाऊ त्याच तारखेला मला माझा बड्डे सेलिब्रेट करतात. अर्जुन म्हणतो ही कशी तारीख असू शकते? सायली म्हणते का झालं, ही तारीख काही युनिक आहे का? का ही तारीख असू शकत नाही? अर्जुन म्हणतो अहो ही तर माझी बर्थ डेट आहे. सायली म्हणते सर आता तुम्ही गंमत करताय. अर्जुन म्हणतो मी का गंमत करेन, मी तुम्हाला तेच सांगतोय ही माझी बर्थ डेट आहे, ती तुमची तारीख असूच शकत नाही. सायली म्हणते सर हे कसं शक्य आहे, याच तारखेला मी देवळामध्ये रडत रडत गेले होते आणि मधुभाऊंनी मला तिथून दत्तक घेतलं, आश्रमात नेलं, म्हणून माझी ती बर्थ डेट. आता मात्र रविराजांचा ॲक्सिडेंट त्याच दिवशी झालेला हे सत्य अर्जुन सायलीला सांगतो आणि म्हणतो रविराज सरांचा किंवा सिनियरचा ॲक्सिडेंट त्याच दिवशी झाला, त्याच दिवशी तन्वी गायब झाली, मग ॲक्च्युली मधुभाऊंना तन्वी त्या दिवशी भेटायला पाहिजे. सायलीच्या पण डोक्यात थोडासा प्रकाश पडतो आणि ती म्हणते नाही या तारखेला मी मधुभाऊंना भेटले होते. अर्जुन म्हणतो बघू ती डायरी, आणि डायरी घेऊन अर्जुन सगळं पुन्हा एकदा वाचतो आणि म्हणतो मिसेस सायली काहीतरी गडबड आहे. मग प्रियाची जन्मतारीख काय आहे यावरती सायली प्रियाची पण जन्मतारीख सांगते. त्यावरती अर्जुनला अजून धक्का बसतो, कारण प्रियाची जन्मतारीख वेगळीच असते. सायली म्हणते सर नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला? यावरती अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुमच्या लक्षात येते का, ज्या दिवशी रविराज सरांचा ॲक्सिडेंट झाला ती तुमची जन्मतारीख आणि प्रियाची वेगळी कशी? मग ती प्रियाची हवी होती ना जन्मतारीख. सायलीला पण हे लॉजिक पटतं आणि ती सुद्धा विचार करायला लागते. सायलीच्या एका डायरीमुळे खूप मोठा गौप्यस्फोट झालेला असतो आणि स्वतः सायली स्वतःच्या डायरीचं भयानक सत्य उलगडणार असते. अखेर सायलीची जन्मकहाणी अर्जुनमार्फत सुभेदारांच्या समोर येणार असते. स्वतः सायलीने उलगडलेली आपली जन्मकहाणी ऐकताच आता सुभेदार हादरणार आणि आता विचार करायला लागणार की ॲक्सिडेंटचाच दिवस कसा काय जन्मदिवस आणि त्या दिवशी प्रियाचा जन्मदिवस का नाही. या सगळ्यामुळे प्रियाचं भांडं फुटत सायली हीच खरी तन्वी आहे याच्यावरती शिक्कामोर्तब तर होणार, पण सुभेदार आणि किल्लेदार हे सगळं मान्य करणार का हे येणाऱ्या भागातच करणार आहे.